महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांशी सौजन्याने वागावे. आमदार अमोल खताळे यांचे आढावा बैठकीत सक्त निर्देश. महावितरण कार्यालयात वीज बिल, वीज जोडणी, ट्रिपिंग तसेच इतर तक्रारी घेऊन येणाऱ्या वीज ग्राहकांच्या समस्या समजून घेऊन त्या ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून तत्परतेने सोडवाव्यात. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांशी सौजन्याने वागणे बंधनकारक आहे, अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिल्या. संगमनेर शहर व तालुक्यातील वीज ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी महावितरणच्या विभागीय कार्यालयात आमदार खताळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीस महावितरणचे संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार, उपकार्यकारी अभियंता प्रेमकुमार पाटील यांच्यासह संगमनेर तालुक्यातील सर्व विभागाचे उपअभियंता उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी संगमनेर विभागांतर्गत येणारी सर्व सौर उपकेंद्र कार्यान्वित करण्याबाबतच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच निमोण वीज उपकेंद्र अंतर्गत करहे येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होऊ लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरणे, तळेगाव, दिघे, चिंचोली, गुरव, घारगाव, कोकणगाव, देवगाव आणि पोखरी हवेली या 9 गावांमध्ये सौर केंद्रांची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. ती कामे संत गतीने सुरू असून जलद गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशा सक्त सूचना आमदार खताळे यांनी दिल्या. संगमनेर विभागांतर्गत प्रस्तावित असलेल्या संगमनेर आणि निमस येथील 33/11 kV नवीन उपकेंद्राच्या कामकाजाचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच कोकणगाव, साकूर, हिवरगाव, पावसा, निमोण, धांदरफळ, जवळे कडलग या उपकेंद्रात 10 मेगावॅट पर्यंत, तसेच करजुले, पठार, देवगाव, पिंपरणे, तळेगाव येथे 5 मेगावॅट क्षमतेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा सविस्तर आढावा आमदार अमोल खताळ यांनी घेतला आहे. संगमनेर तालुक्यात नव्याने मंजूर करण्यात आलेली वीज रोहित्रे व सोलर वीज प्रकल्प ही कामे संतगतीने सुरू आहेत. ती जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं. तसेच वीज रोहित्रांची कमतरता, सोलर योजनेतील अडचणी व विविध वीज कामांबाबतचा सविस्तर आढावा घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील नादुरुस्त झालेले रोहित्र तात्काळ कार्यान्वित करून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. याशिवाय जिल्हा नियोजन मधून मंजूर करण्यात आलेल्या सर्व कामांची प्रगती तपासून ती कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याबाबतचे स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात सोलर प्रकल्प उभारताना विविध अडचणी येत आहेत. त्या अडचणी शेतकऱ्यांशी चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच घरगुती वापरासाठी पूर्ण वेळ वीज पुरवठा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहणार आहेत. टप्प्याटप्प्याने वीज क्षमतेत वाढ करण्यात येत आहे, अशी माहिती आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिली आहे. आज संगमनेर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालयामध्ये संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये येत असलेल्या अडीअडचणी संदर्भात कार्यकारी अभियंता असेल, उपअभियंता असेल, ज्युनियर इंजिनियर असेल यांच्याबरोबर एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये ज्या ज्या गावांमध्ये नागरिकांच्या अडचणी आहेत, लाईटीच्या ट्रिपिंगच्या अडचणी आहेत, सोलर संदर्भातल्या अडचणी आहेत, जे कामं स्वत गतीने सुरू आहेत ते कशा पद्धतीने लवकर सुरू करता येतील. आज बऱ्याचशा गावांमध्ये आपण मागेच करे येथे सोलरच्या माध्यमातून कृषी पंपाच्या सुरुवात करण्यात आली आहे. तळेगावचं सुद्धा काम पूर्ण झालं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी कॅपॅसिटी वाढवून आपण काम सुरू केलं आहे. 5ची जिथं कॅपॅसिटी होती ती 10 झाली, काही ठिकाणी 15-20 पर्यंत आपण घेऊन चाललोय. काही ठिकाणी काम करताना त्यांना स्थानिक पातळीवरती ज्या अडचणी येतात त्या समजून घेऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून लवकरच ते प्रश्न मार्गी लागून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना असेल, घरगुती ग्राहकांना असेल, कशा प्रकारे आपल्याला पूर्ण वेळ वीज देता येईल यासाठीचा आमचा प्रयत्न राहणार आहे. MSEBच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत का ग्राहक हित बघून ग्राहकांची सर्व अधिकारी असेल, कर्मचारी असेल यांनी अतिशय सौजन्याने वागून त्यांच्या अडीअडचणी बिला संदर्भातील असतील,
लाईटीच्या ट्रिपिंग संदर्भातील असतील, सर्व व्यवस्थित समजून घेऊन त्यांना सहकार्य करण्याबाबतच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. ग्रामीण भागामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून व स्थानिक आमदाराच्या निधीतून आपण बऱ्याचशा डिप्या सुद्धा मंजूर केल्या, त्याचा सुद्धा आढावा घेण्यात आलाय. ज्या लोकांनी सोलरसाठी मागणी केली होती परंतु त्या कंपन्यांनी मधल्या कालावधीमध्ये ती कामं पूर्ण केली नाही, त्या सुद्धा तत्काळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. लवकरच पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये काही ठिकाणी पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. महासत्ता न्यूज संगमनेर.